नमस्कार, आपलं माहिती घर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज जर आपण बघितलं तर सिडकोकडून एक प्रसिद्धी पत्रक म्हणजे प्रेस नोट जाहीर झालेली आहे. ज्यामध्ये सिडकोकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत. त्यांच्यासाठी नवीन गृहनिर्माण योजना, जवळपास 4,779 सदनिका. त्यांच्यासाठी 15 ऑगस्ट 2026 पासून ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे. आणि ह्यामध्ये जर आपण बघितलं तर हे जी घरं आहेत EWS म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहे. आणि ह्या सदनिका जे आहे रजिस्ट्रेशन 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता sidcohomes.com या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी सुरू होईल. आणि त्यानंतर जर आपण बघितलं या योजनेमध्ये तळोजा सेक्टर 39 येथे 4,239 घरं आहे. कळंबोली बस डेपो येथे 257 आणि खारघर बस डेपो येथे 293 सदनिका उपलब्ध आहेत. त्यातल्या काही दिव्यांगांसाठी सुद्धा सदनिका राखीव आहेत. प्रत्येक प्रकल्पाची जी सदनिकाने आहे किंमत व इतर शुल्क नोंदणी सुरू होण्यापूर्वी पोर्टलवर त्या डिटेल्स 15 तारखेला येऊन जातील. आणि EWSमध्ये ज्याचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न 6 लाखापर्यंत आहे व भारतात कुठेही पक्के घर नसलेला अर्जदार या योजनेसाठी पात्र आहे. याचे जे सविस्तर पात्रता निकष व अटी पोर्टलवर उपलब्ध आहेत. जर आपण सिडकोचं जे पोर्टल आहे ते जर बघितलं sidcohomes.com या पोर्टलवर त्या रजिस्ट्रेशनच्या डिटेल्स असतील किंवा जे काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्या संदर्भात ऑनलाईन कशा पद्धतीने प्रोसेस आहे, माय प्रेफर्ड सिडको होम बाईंगची ती सगळी डिटेल्स तुम्हाला अबाउट असमध्ये दिलेली आहे. किंवा तुम्ही ह्याच्या डाउनलोड सेक्शनमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन बुकलेटमध्ये सुद्धा त्या डिटेल्स तुम्हाला दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी पूर्ण डिटेल्स दिलेल्या आहेत, तर त्या तुम्ही चेक करू शकता. पात्रता काय असायला पाहिजेत किंवा अटी शर्ती काय असणार आहेत त्या तुम्ही तिथे ऑफिशियल जी वेबसाईट आहे sidco.homes त्या ठिकाणी तुम्ही ते चेक करू शकता. आता रजिस्ट्रेशनसाठीची प्रोसेससुद्धा तुम्हाला ह्या sidcohomes.com वर करायची आहे. आणि तिथून तुम्हाला जे प्रेफरन्स आहे ते प्रेफरन्स द्यायचे आहेत, त्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर अशी पूर्ण डिटेल प्रोसेस आहे. जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर नक्की चेक करा. ह्याची न्यूजमध्ये सुद्धा आपण बघितलं तर न्यूज चॅनलमध्ये सुद्धा ही जाहिरात आलेली आहे की ही कन्फर्म आहे की 15 ऑगस्टला. आणि त्यांच्या ऑफिशियल हँडलवरून सुद्धा त्यांनी हे पुष्टी केलेली आहे की ह्या ज्या स्कीम आहेत त्यामध्ये 4,739 घरं उपलब्ध होणार आहेत. तर ॲप्लिकेशन करणार असाल तर डॉक्युमेंट्स चेक करून ठेवा, ऑफिशियल वेबसाईट चेक करा. आणि महत्त्वाचं आहे की तिथलं जे मार्केट रेट आहे किंवा जी प्राईस दिलेली आहे सिडकोने ती कशा पद्धतीनं आहे किंवा तिथल्या ज्या सुविधा आहेत त्या कशा पद्धतीने आहेत. जर तुम्ही बघितलं तर बऱ्याचशा लोकांच्या कमेंट्स यावर आलेल्या आहेत, त्याही तुम्ही ऑफिशियल जी इंस्टाग्राम पेज आहे तिथेही चेक करू शकता. पाण्याचा इश्यू आहे काही ठिकाणी सिडकोच्या घरांसाठी, तोही तुम्ही चेक करून घ्या की ज्या लोकेशनला तुम्ही ॲप्लिकेशन करताय तिथं काय काय सुविधा आहे. जरी किंमत अफोर्डेबल असेल तर सुविधाही असणं आवश्यक आहे. तर हेच अपडेट आहे. जे कोणी जर सिडकोच्या अंतर्गत तळोजा, कळंबोली किंवा खारघर या ठिकाणी घरांसाठी बघत असेल तर सिडकोची जाहिरात 15 ऑगस्टला येईल. नक्की तुम्ही चेक करा आणि जर तुम्हाला योग्य वाटलं तर नक्की ॲप्लिकेशन करा. तर आणि अशाच लेटेस्ट आणि रेग्युलर अपडेटसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.